गुड मॉर्निंग गाईज. हा ना आमचा शॉर्ट ट्रिपचा ब्लॉग आहे. तर आम्ही गेलेलो शेगावला ऑब्व्हियसली गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. जिथे जाण्यासाठी आम्ही निघालेलो 9:30 वाजता आणि पोचलो 7 to 8 hours नंतर. आणि त्या दिवशी तर काहीच पॉसिबल झालं नाही. सो ऑब्व्हियसली तो दिवस आमचा पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. असा काहीसा माझा आउटफिट होता. आता ट्रॅव्हलिंग करून आम्ही इतके दमलेलो की आम्ही डिनरसाठी विचार केला की हॉटेलमध्येच आपल्या ग्राउंड फ्लोअरला जे रेस्टॉरंट आहे ना तिथेच जाऊया. सो तिथे जाऊन आम्ही ऑर्डर केलं सर्वात आधी तर सॅलड आणि सूप. आणि त्यानंतर नॉर्मल आपली भाजी शेवाची मागवली आणि एक भाकरी. भाकरी एकदम टेस्टी ऑथेंटिक इथली नागपुरी टेस्टची होती. आणि त्यानंतर स्वीट डिश म्हणून त्यांनी आम्हाला गुलाबजामुन पण दिलं. सो तेही आम्ही खाल्लं. आणि मग हा आहे डे 2, जेव्हा मी अशी काहीशी रेडी झालेली, कारण आज आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी. आणि सकाळी नाश्ता पण आम्ही हॉटेलमध्येच केला, जो की होता असा काहीसा ब्रेड बटर, देन डोसा, उत्तप्पा अँड पोहे. त्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी. आतमध्ये काही मोबाईल्स वगैरे अलाव नव्हते, सो ते आम्ही काही शूट नाही केलं. बट दर्शन मस्तपैकी झालं. आता दर्शन झाल्यानंतर आम्ही ना काही प्रसादालयासाठी थांबलो नाही, म्हणजे जेवण वगैरे काही तिथे जेवलो नाही. बट त्याच्यानंतर आम्ही शांतपैकी असं जवळपास 1 तास बसलेलो, मस्तपैकी एन्जॉय केलं एन्व्हायरमेंट. आणि त्यानंतर निघालो. तर बाहेर असं मस्त असं मार्केट पण आहे, जिथे असे क्यूटशे गोष्टी पण आहेत. तर ते आम्ही काहीशी शॉपिंग केली आणि मग निघालो घरी परतीसाठी. आणि मी मस्त असा गजरा पण घेतलेला, सो तो मी थोडा फ्लॉन्ट करते आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो इथली ऑथेंटिक शेगावची कचोरी खाण्यासाठी, जी की एक्झॅक्ट रेल्वे स्टेशनच्या समोर आहे. आणि बाय द वे ह्या सगळ्याचा ना डिटेल ब्लॉग माझ्या युट्यूब चॅनलवर आहे. मग जेवणासाठी आम्ही काय केलं की नारळ पाणी प्यायलो आणि काही रोल्स घेतले, जे की हेल्दी व्हर्जन होतं. आणि मग आम्ही निघालो ठाण्यासाठी परत. आता आम्ही फक्त दर्शनासाठी गेलेलो आणि रिटर्न येताना परत आम्हाला खूप सारं ट्रॅफिक लागलं. सो आम्ही परत संध्याकाळी डिनर पण हॉटेलमध्येच केला. ठाण्यातल्याच एका हॉटेलमध्ये विव्यानाच्या समोर आहे खवैये करून. तिकडे आम्ही बेसिक असं पनीर बुर्जी मागवली आणि भाकरी. आणि मग ही आहे शेगावची कचोरी, जी नेक्स्ट डे आम्ही तळली आणि ती खूप यम्मी होती फ्रोझन. आणि फुल ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा, माझ्या युट्यूब चॅनलवर आहेच. सो बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.